नमस्कार. आज 6 मे 2026, आज बुधवार. आज चंद्राचे भ्रमण सकाळी मूळ नक्षत्रात असून दुपारी 3:54 चंद्र जातो आहे पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये. तर या मूळ आणि पूर्वाषाढा नक्षत्रातील चंद्राचे भ्रमण आपल्या 27 नक्षत्रांना काय फलादेश घेऊन आलंय हे जाणण्यासाठी आपण चालू करूया आजचे नक्षत्र भविष्य. प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र. सकाळी ताणतणाव जाणू शकतो, दुपारनंतर अफाट धनलाभ होण्याची शक्यता आहे. यासाठी आपणास उपाय तांब्याच्या नाणाला कुंकू लावून ते सोबत ठेवावे. यासाठी दिवसाची शुभता आहे 65%. दुसरे नक्षत्र भरणी नक्षत्र. सकाळी भाग्याची चांगली साथ मिळत असून दुपारनंतर शारीरिक थकवा जाणू शकतो, थोडा मनावरती दडपण येऊ शकते, मात्र विजय आपला आहे. यासाठी आपणास उपाय सुगंधी अत्तराचा कापूस आपण आपल्या पाकिटात ठेवावा. यासाठी दिवसाची शुभता आहे 75%. तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र. दिवसभर जनसंपर्क चांगला वाढत असून संध्याकाळी आपल्याला आर्थिक संपत्ती चांगली मिळत असून आपल्याला प्रेमामध्ये देखील यश संपादन करता येऊ शकते. आज प्रपोज करण्यासाठी अत्यंत उत्तम दिवस आहे. यासाठी आपणास उपाय लाल रंगाच्या कागदावरती श्री लिहून तो कागद सोबत ठेवावा आणि यासाठी दिवसाची शुभता आहे 98%. चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र. सकाळी अपघात होण्याची शक्यता असून दुपारी मित्राची चांगली साथ मिळत आहे. आज आपले मित्र आपल्या पाठीशी भक्कमरित्या उभे राहतील. यासाठी आपणास उपाय चांदीच्या वाटीत थोडेसे दूध घेऊन त्याच्यामध्ये आपला चेहरा बघावा आणि यासाठी दिवसाची शुभता आहे 65%. पाचवे नक्षत्र मृग नक्षत्र. सकाळी यश संपादन करण्यासाठी अत्यंत उत्तम दिवस आहे, परंतु दुपारनंतरचे वेळ आपल्यासाठी चांगले नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारे कोणावर विश्वास ठेवणे किंवा कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांवरती सही करणे आपण टाळावे. यासाठी आपणास उपाय लाल विटेची भुकटी आपण घराच्या बाहेर पडल्यानंतर दक्षिण दिशेला फेकावी आणि यासाठी दिवसाची शुभता आहे 55%. सहावे नक्षत्र आद्रा नक्षत्र. सकाळी विरोधक थोडे सक्रिय राहू शकतात, दुपारी अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. त्यामुळे महत्वाच्या कामाला आज आपण दुपारी 4 नंतर लागलेले उत्तम राहील. यासाठी आपणास उपाय जुन्या मोबाईलच्या कव्हर निळ्या पेनाने फुली मारून ते कव्हर दिवसभर ठेवावे व सायंकाळी वाहत्या पाण्यात सोडावे. तसेच आज आपण आपल्या घरातील जुन्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वाहत्या पाण्यामध्ये किंवा भंगारवाल्याला देऊन द्याव्या आणि यासाठी दिवसाची शुभता आहे 50%. सातवे नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र. सकाळी सुरक्षित वातावरण असून आपल्याला चांगली स्थैर्यता मिळू शकते, मात्र दुपारनंतर सासरच्या लोकांसोबत वादविवाद होण्याची संभावना असून डोक्याला थोडी कटकट जाणवू शकते. यासाठी आपणास उपाय हळदीचे पाणी आपण आपल्या घराच्या उंबरठ्यावरती शिंपडावे. यासाठी दिवसाची शुभता आहे 45%. आठवे नक्षत्र पुष्य नक्षत्र. सकाळी कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते, दुपारनंतर आपल्याला कुटुंबातील लोकांकडून चांगले सुख आणि समाधान मिळू शकते. तसेच आपल्या अडचणीत आपल्या कुटुंबातील लोक आपल्याला चांगली मदत करू शकतात. यासाठी आपणास उपाय पिंपळाच्या झाडाचे दर्शन घ्यावे. यासाठी दिवसाची शुभता आहे 75%. नववे नक्षत्र अश्लेषा नक्षत्र. सकाळी धनलाभ होण्याची शक्यता असून दुपारनंतर मात्र आपल्या जवळच्या लोकांपासून आपल्याला फसवणुकीचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे थोडी काळजी घ्या. यासाठी आपणास उपाय हिरव्या पानाला थोडेसे मध लावून ते पान आपण आपल्या घराच्या बाहेर ठेवावे किंवा आपल्या देवाराच्या वरती ठेवावे. यासाठी दिवसाची शुभता आहे 50%. दहावे नक्षत्र मघा नक्षत्र. सकाळी डोकेदुखीचा त्रास जाणू शकतो, दुपारनंतर आपले आर्थिक क्षमता वाढत असून आपला बँक बॅलन्स वाढू शकतो, त्यामुळे दुपारनंतर आर्थिक फायदा होण्याची शक्यता जास्त आहे. यासाठी आपणास उपाय लसणाची पाकळी आपण लाल कपड्यात बांधून सोबत ठेवावे. यासाठी दिवसाची शुभता आहे 55%. 11वे नक्षत्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्र. सकाळची वेळ अत्यंत उत्तम असून आपल्याला विवाहासाठी विवाह इच्छुक चांगली स्थळे येऊ शकतात. शिवाय विवाहाची बैठक करण्यासाठी उत्तम दिवस आहे, मात्र दुपारनंतर थोडा मनावरती ताणतणाव जाणू शकतो, परंतु पूर्ण दिवस आपल्यासाठी उत्तम आहे. यासाठी आपणास उपाय पांढऱ्या रुमालाला थोडे गुलाब पाणी लावून ते सोबत ठेवावे. यासाठी दिवसाची शुभता आहे 65%. 12वे नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. दिवसभर परदेशातून लाभ मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवहार करणाऱ्या लोकांना आजचा दिवस उत्तम असून भारताच्या बाहेर इंटरव्ह्यू देणाऱ्या लोकांसाठी अत्यंत शुभ दिवस आहे. आजचा दिवस सर्वांसाठी आनंदाचा आहे. यासाठी आपणास उपाय गव्हाचे 3 दाणे आपण आपल्या खिशात ठेवावे आणि यासाठी दिवसाची शुभता आहे
96%. 13वे नक्षत्र हस्त नक्षत्र, सकाळी आपल्याला घातपात होण्याची शक्यता असून आपण धारदार शस्त्रापासून दूर राहावे. दुपारनंतर आपले सहकारी आपल्याला चांगले सहकार्य करू शकतात. आज थोडी सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे राहील. आजसाठी आपणास उपाय, शंखाचे पाणी आपण आपल्या स्वतःच्या डोळ्यांना लावावे. तसेच आपल्या इष्टदेवतेचे नामस्मरण करून ते पाणी आपल्या अंगावर शिंपडावे. यासाठी दिवसाची शुभता आहे 78%. 14वे नक्षत्र चित्रा नक्षत्र, सकाळी विजय होण्याची शक्यता असून दुपारनंतर मात्र कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया आपण टाळणे उत्तम राहील. आज मानहानीची संभावना देखील आहे. यासाठी आपणास उपाय आहे, बेलाचे एक पान आपण आपल्या सोबत ठेवावे. यासाठी दिवसाची शुभता आहे 88%. 15वे नक्षत्र स्वाती नक्षत्र, सकाळी वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर व्यावसायिक क्षेत्रामध्ये चांगले यश संपादन करण्यासाठी अत्यंत सुवर्ण असा कालावधी आहे. त्यामुळे महत्वाच्या कामाच्या मीटिंग आज आपण दुपारनंतर कराव्या. यासाठी आपणास उपाय, जुना खराब इयरफोनची वायर कात्रीने कापून ते फेकून द्यावी आणि आपल्या घरातील जुने सर्व इयरफोन आज आपण आपल्या घराच्या बाहेर फेकावे. यासाठी दिवसाची शुभता आहे 55%. 16वे नक्षत्र विशाखा नक्षत्र, वाहन चूक मिळण्याची शक्यता असून आज दुपारी व्यर्थ खर्च जाणू शकतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना विचारपूर्वक करणे गरजेचे राहील, अन्यथा कर्जाचा डोंगर होऊ शकतो. यासाठी आपणास उपाय, एक हळकुंड पिवळ्या कपड्यात बांधून केळीच्या झाडाला वाहावे. यासाठी दिवसाची शुभता आहे 42%. 17वे नक्षत्र अनुराधा नक्षत्र, सकाळी पैशाची टंचाई त्रास देऊ शकते. दुपारनंतर सुरक्षित प्रवासासाठी अत्यंत उत्तम दिवस आहे. सकाळी कोणत्याही प्रकारची गुंतवणूक किंवा कोणालाही उसने देणे टाळावे. यासाठी आपणास उपाय, काळे उडीद आणि मीठ आपण आपल्या चेहऱ्यावरून उतरून घराच्या बाहेर फेकावे. यासाठी दिवसाची शुभता आहे 55%. 18वे नक्षत्र ज्येष्ठ नक्षत्र, सकाळी शेअर मार्केटमध्ये नफा होण्याची संभावना असून दुपारनंतर लगेच नुकसान होण्याचे संकेत दिसत आहे. त्यामुळे आज आपल्याला फायदा झाल्यानंतर आपण शांतता ठेवणे गरजेचे राहील. यासाठी आपणास उपाय आहे, एक नाकेशर आपण गणपतीला वाहावे. यासाठी दिवसाची शुभता आहे 52%. 19वे नक्षत्र मूळ नक्षत्र, स्वतःच्याच नक्षत्रात चंद्र असल्यामुळे आज ऊर्जा टिकून राहील. दुपारी गुप्तधन मिळण्याचे योग असून आजचा संपूर्ण दिवस आपल्यासाठी अत्यंत शुभ आणि लक्ष्मी प्राप्तीचा आहे. यासाठी आपणास उपाय आहे, 21 दुर्वा आपण आपल्या हाताने गणपतीला वाहाव्या. यासाठी दिवसाची शुभता आहे 60%. 20वे नक्षत्र पूर्वाषाढा नक्षत्र, सकाळी सर्व इच्छा पूर्ण होण्याचे संकेत असून दुपारनंतर मात्र शरीराची उष्णता वाढते आहे. शिवाय डोक्यांमध्ये विचारांचा गोंधळ राहील. निर्णय घेण्यामध्ये आज दुपारनंतरची वेळ आपणास थोडी त्रासदायक आहे. त्यामुळे महत्वाची कामे सकाळी केलेली उत्तम राहील. यासाठी आपणास उपाय आहे, बांबूच्या झाडाचे दर्शन घ्यावे आणि आज बाहेर जाताना एक पाण्याची बाटली सोबत ठेवावी. यासाठी दिवसाची शुभता आहे 45%. 21वे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र, सकाळी उत्कृष्ट जनसंपर्क वाढत असून दुपारनंतर मोठी डील करण्याचे शुभ संकेत दिसत आहेत. आजचा संपूर्ण दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आणि शुभ फलदायी आहे. यासाठी आपणास उपाय, तांब्याच्या पेल्यातून सूर्याला अर्घ्य द्यावे आणि शक्य झाल्यास एक तांब्याचा कॉइन आपण आज आपल्या सोबत ठेवावा. यासाठी दिवसाची शुभता आहे 96%. 22वे नक्षत्र श्रवण नक्षत्र, सकाळी कोर्टाची पायरी चढायची वेळ येऊ शकते. त्यामुळे वादविवाद टाळलेले उत्तम राहील. दुपारनंतर कौटुंबिक सौख्य चांगले मिळेल. यासाठी आपणास उपाय, 2 पांढऱ्या रंगाच्या कवड्या आपण सोबत ठेवाव्या. यासाठी दिवसाची शुभता आहे 70%. 23वे नक्षत्र धनिष्ठ नक्षत्र, अभ्यासामध्ये विद्यार्थ्यांना चांगले यश संपादन करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस असून दुपारनंतर मात्र शेजारच्या लोकांसोबत मतभेद होऊ शकतात. शिवाय आपण परीक्षेवरनं घरी येत असल्यावरती दुपारनंतर कोणाशी वादविवाद करणे टाळावे. यासाठी आपणास उपाय, लाल मातीचा टिळा आपण आपल्या नाभीला लावावा. यासाठी दिवसाची शुभता आहे 71%. 24वे नक्षत्र शततारका नक्षत्र, सकाळी नातेवाईकांसोबत विनाकारण वादविवाद किंवा मतभेद होण्याची शक्यता असून दुपारनंतर मात्र आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये चांगले यश संपादन करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस आहे. यासाठी आपणास उपाय आहे, कदंबाची 2 पाने आपण आपल्या सोबत ठेवावी. यासाठी दिवसाची शुभता आहे 41%. 25वे नक्षत्र पूर्व भाद्रपदा नक्षत्र, सकाळी घरगुती शांतता चांगली टिकून राहील. दुपारनंतर कामाचा ताणतणाव जाणवेल, परंतु आज कोणत्याही प्रकारचा प्रवास करण्यासाठी उत्तम दिवस नाही. शिवाय आज कोणत्याही प्रकारच्या महत्वाच्या डील करण्यासाठी कोणत्याही प्रकारची ऑर्डर किंवा पैसा आज देणे घातक ठरू शकते. यासाठी आपणास उपाय, पिवळी मोहरी घराच्या बाहेर थोडी टाकावी. यासाठी दिवसाची शुभता आहे
50%. 26वे नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्र. सकाळी आरोग्याची चिंता डोक्यावर काढू शकते. दुपारी स्थिर स्थावर मालमत्तेमधून आर्थिक धनालाभ होण्याची संभावना आहे. आजसाठी आपणास उपाय आहे चिमुटभर साखर कडुनिंबाच्या झाडाला वाहावी. आजसाठी दिवसाची शुभता आहे 48%. 27वे नक्षत्र रेवती नक्षत्र. सकाळी नोकरीमध्ये चांगली बढती होण्याची योग असून दुपार नंतर मात्र बदनामीची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे सामाजिक आणि राजकीय कामापासून आज दुपार नंतर दूर राहिलेले उत्तम राहील. आजसाठी आपणास उपाय एक हिरवा वेलदोडा आपण आपल्या हातून गणपतीला वाहावा. आजसाठी दिवसाची शुभता आहे 55%. तर हे होते आजचे नक्षत्र भविष्य. अशाच प्रकारच्या नक्षत्र भविष्यासाठी आपण आपल्या श्री शास्त्र चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला, कमेंट करायला विसरू नका. आम्ही तुमच्यासाठी नक्षत्रावर नवनवीन संकल्पना लवकरात लवकर घेऊन येत आहोत. आपण उद्या पुन्हा भेटू उद्याच्या नक्षत्र फलादेशामध्ये. आज मी तुमची रजा घेतो. शुभम भवतु.